नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील वर्ग 7वी स्कॉलरशिप यासाठी आज आपण समसंबंध हा घटक पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे जसं आपण गटातल्या बसणारी संख्या पाहिली त्याच पद्धतीने आपण गटातल्या बसणारे अक्षर पाहिलं, त्यांना जे काही लॉजिक आहे त्याच पद्धतीने लॉजिक आपल्याला समसंबंध या घटकासाठी वापरायचा आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की मी जे काही मागील व्हिडिओ बनवलेले आहेत वर्ग 4थी आणि वर्ग 7वी स्कॉलरशिप याचे जे काही व्हिडिओ आहेत ते आवर्जून पाहावे, कारण तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की सिंपल पद्धतीने मी काय केलेले आहे ट्रिक्स तिथे यूज केलेले आहे। आता पहा की आपल्याला काय करायचे आहे, आता समसंबंध या घटकामध्ये काय दिले जाते, पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा संबंध दिला जातो किंवा मग त्याच पद्धतीने आपल्याला तिसऱ्या आणि येणारे जे काही प्रश्नचिन्हाच्या जागी जी काही येणारी संख्या आहे तिथे पण तेच काय आलं पाहिजे, त्याचं लॉजिक आलं पाहिजे। पण काही वेळेला काय होते, पहिल्या संख्येचा आणि तिसऱ्या संख्येचा काय असतो संबंध असतो, तर मग अशा वेळेस काय करायचं की जी काही दुसरी संख्या आहे त्या दुसऱ्या संख्येचा आणि चौथ्या संख्येचा संबंध आला पाहिजे। आणखी एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण पहिल्या आणि दुसऱ्या संख्येला जे लॉजिक आहे किंवा जी काही ट्रिक्स यूज करणार ती ट्रिक सेम जे काही समजा तिसरा घटक आहे आणि चौथा जे काही प्रश्नार्थक चिन्ह आहे त्या जागी पण ती सेम ट्रिक काय करायची आपल्याला यूज करायची। चला तर मग आपण आज सोप्या पद्धतीने समसंबंध हा घटक अगदी कमी वेळेमध्ये समजून घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे 3 दशे 12। आपला प्रश्न दिलेला आहे 3 दशे 12 तर 6 दशे किती। तर आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 25, सेकंड ऑप्शन आहे 42, थर्ड नंबर ऑप्शन आहे 18, फोर्थ नंबर ऑप्शन आहे 20। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय केलेले आपल्याला की आता आपल्याला काय करायचं आहे, समसंबंध मध्ये हा जो पहिला घटक आहे याचा संबंध दुसऱ्या घटकाशी जर असेल तर इथे जे काही लॉजिक लागेल ते सेम लॉजिक आपल्याला तिसऱ्या घटकाशी चौथ्याशी संबंध काय झाला पाहिजे, आला पाहिजे। मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 3 दशे 12 दिले तर 6 दशे किती हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे। मग इथं काय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण केलं 3 चौक 12 किती केलं, गुणाकार जरी केला तर 3 गुणिले 4 12, तर तसंच 6 गुणिले 4 जर केलं तर 24। ऑप्शन मध्ये ते 24 नाही, मग इथे ट्रिक कोणती यूज करायची की 3 चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 चा वर्ग 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर आहे 9। आता तिथे काय केलेलं आहे की वर्गामध्ये आता 3 च्या वर्गामध्ये 30 संख्या काय केलेली आहे, ऍड केलेली आहे, म्हणजे 3 9 + 3 तर किती आलं 9 आले 3 बरोबर 12। मग आता इथे काय यूज केलेलं आपण लॉजिक की 3 चा वर्ग 9 आधी 30 संख्या काय केली त्याच्यामध्ये ऍड केली तर किती आले तर 12। आता हे सेम ट्रिक आपल्याला कुठे यूज करायचं आहे की या 6 साठी म्हणजे या 6 साठी, म्हणजे आपल्याला काय करायचंय प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं पण आपल्याला काय करायचं 6 चा वर्ग म्हणजे 6 चा स्क्वेअर करायचा आहे, 6 चा वर्ग किती आला 36 प्लस किती 6, तर मग काय केलं आपण 36 अधिक 6 यांची बेरीज केली तर किती आली 42 आली। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 42 हे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, जे ऑप्शन क्रमांक 2 हा आपला काय येणार आहे, करेक्ट ऑप्शन येणार आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेकंड नंबर क्वेश्चन वर जाऊ। आपल्याला सेकंड नंबर क्वेश्चन दिलेला आहे 94 दशे 6 तर 77 दशे किती। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध या घटकामध्ये आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा संबंध दिलेला असेल, पहिल्या आणि दुसऱ्याला आपण जे काही लॉजिक यूज करणार तेच सेम लॉजिक आपल्याला कुठे यूज करायचे की जी संख्या आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह त्या जागी जी संख्याचे उत्तर काढायचे
तर तिथे पण तेच सेम काय करायचं लॉजिक आपल्याला यूज करायचं, तरच आपला आन्सर काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. काही वेळेला काय होते की विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने म्हणजे पहिल्याला काय करतात लॉजिक दुसरं लावतात आणि दुसऱ्याला पण काय करतात की वेगवेगळे काय करतात लॉजिक लावतात. मग काय होतं की अशा वेळेस आपलं जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते काय होते रॉंग येते. आपण जे काही काढलेलं आन्सर आहे ते पण काय असते ऑप्शन मध्ये दिले जाते. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे काय केलेलं आहे 9 म्हणजे 9 गुणिले 4 केलं तर याचा गुणाकार केला तर किती आला 36 आला. इथं किती संख्या दिलेली आहे 6. आता हे आपल्याला लॉजिक कसं आहे कळलं, इथं दिलेली संख्या आहे 6, इथं 94 आहे. आता 94 आणि 6 मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. मग आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे इथं 6 आहे, या दोघांचा जर गुणाकार केला 9 आणि 4 या संख्येचा गुणाकार येतो 36. मग 36 कितीचा वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे 6 चा वर्ग 36. मग इथं 6 दिलेले म्हणून आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे की 36 ही वर्ग संख्या आहे, तर कितीचा वर्ग आहे 6 चा. मग तेच सेम लॉजिक आपल्याला काय करायचं इथं यूज करायचं. 7 गुणिले 7 किती आलं 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 7 या संख्येचा वर्ग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे काय येणार आहे आपलं उत्तर येणार म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे 7 ही संख्या येणार आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे 451 जसे 20 तर 342 जसे किती. तर आपल्याला इथे ऑप्शन पण दिलेले आहेत, 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला काय करायचं करेक्ट चूज करायचं आहे. मग पहा विद्यार्थी मित्रांनो इथे लॉजिक काय दिलेले आहे 451 जसे 20 म्हणजे दिलेल्या संख्येचा काय केलेला आहे इथं गुणाकार केलेला आहे, तेव्हाच इथं किती संख्या आली 20 आली. मग पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला 4 गुणिले 5 गुणिले 1 4 पंचे 20 20 1 20 आलं. हेच लॉजिक आपल्याला कुठे यूज करायचंय 342 ला यूज करायचं. मग याचा आपण काय करायचा दिलेल्या तिन्ही संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा. मग 3 गुणिले 4 गुणिले 2 बरोबर. मग आता पहा 3 गुणिले 4 3 चौक 12 किंवा 3 into 4 3 4 जा 12 12 2 जा 24 म्हणजे किती उत्तर येईल आपलं 24. मग आता हे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये त्याचं काय दिलेलं आहे आन्सर दिलेला आहे किती 24. म्हणजे इथे लॉजिक बद्दल आपलं दिलेल्या संख्यांची काय केलेली आहे संख्यांचा काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे. मग पहिल्याच्या मध्ये दिलेल्या संख्येचा गुणाकार किती आला 20 आला. तेच लॉजिक सेम आपण इथे पण काय केलेलं आहे यूज केलेला आहे 342 म्हणजे दिलेल्या संख्येचा तिन्ही संख्येचा आपण काय केला गुणाकार केला तर किती आला 24 आला. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 24 हे काय आहे ऑप्शन करेक्ट आहे. आता त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 वर जाऊ. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही जास्तीत जास्त बुद्धिमत्ता या विषयाची जर प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला अशी गॅरंटी देतो की तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. माझे काही व्हिडिओ आहे त्याला शेवटपर्यंत पाच चला. काही जर अडचण असेल तर परत तुम्ही विचारत चला. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 वर जाऊ. आपल्याला दिले 15/16 जसे 8/30 तर 10/6 बरोबर किती. तर आता पहा इथे काय केलेलं आहे की वरच्या संख्येचा गुणाकार केला खालच्या संख्येचा भागाकार केला. आता पहा वरच्या संख्येचा कोणत्या गुणाकार केलाय की 15 गुणिले 2 केलं तर खालची संख्या किती आली छेदस्थानीमध्ये 30 आली. मग तसं त्याने काय केले 16/2 केलं तर वरी किती आले 8 आले. ते सेम लॉजिक आपल्याला काय करायचे इथं फॉलो करायचे. मग 10 into 2 10 गुणिले 2 केलं तर किती यायला पाहिजे 10 गुणिले 2 केलं तर किती यायला पाहिजे 20 आणि 6/2 केलं तर किती यायला पाहिजे वरची संख्या 3 म्हणजे किती येणार 3/20. ऑप्शन क्रमांक किती बरोबर येणार आहे ऑप्शन क्रमांक
2 हा बरोबर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझे एक विनंती आहे, माझे काही व्हिडिओ आहे त्यांना शेअर, लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. जास्तीत जास्त बुद्धिमत्ता या विषयाचा सराव करून चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये मार्क पडावं ह्या हेतूने मी हे व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपले मार्क कुठेही कटायला चान्सेस नाही. म्हणजे हा पाठांतर करायचा सब्जेक्ट नाही, तर हा लॉजिक आणि ट्रिक्स लावण्याचा सब्जेक्ट आहे. त्यामुळं मी तुम्हाला सिंपल आणि साध्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या काही ट्रिक्स सांगत आहे. माझे काही व्हिडिओ आहेत स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत ते पाहत जा. धन्यवाद.